चल मी येते. बाय. ते भरलेल्या वांग्याची भाजी केली आहे ती खाऊन घे. सांगितलंस ना एकदा, कितींदा सांगणारस. थँक्यू. एवढ्या कुचकटपणे का बोलतोस? मी थँक्यू म्हणालो, कुचकटपणा काय? तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे रेता. तुला तुला परवाच नाहीये कशाची. सोड, जाऊ दे. आणि ही काय अवस्था करून ठेवली आहे तू घराची. झाडलोट नाही, हा पसारा सतत इथे पडलेला असतो, खाण्याचे डबे रिकामे असतात. मी ते करतो सगळं. आणि तू डबा लावणार होतास, त्याचं काय झालं? ते राहिलं. कसलीच कशी शिस्त नाहीये रे तुला. तुला ना बसल्या जागी सगळ्या गोष्टी मिळतात ना, म्हणून ही अवस्था आहे. तुला ना वेदांत, तुला ते शो मध्ये पाठवलं पाहिजे, म्हणजे कळेल तुला. काय? कुठला शो? झी मराठीवर येतोय ना, जाऊबाई गावात. त्या शो मध्ये पाठवलं पाहिजे तुला. तिथे माहितीये, शहरातल्या आहे ना नेल पॉलिश लावणाऱ्या, मेकअप करणाऱ्या मुलींना आहे ना शेणात हात घालावे लागतात. घरात पाणी फुकट घालवणाऱ्या मुलींना 2-2 किलोमीटर चालावं लागतं त्याच पाण्यासाठी. आणि सतत ज्या सोशल मीडियावर असतात ना, त्यांना तिथे मोबाईल सुद्धा मिळत नाही. शिवाय लोड शेडिंग असतं ते वेगळंच. त्या शो मध्ये पाठवलं पाहिजे तुला, म्हणजे ना कळेल तुला. सॉरी. म्हणजे मला कळते तू काय म्हणतेस. शहरात आपण ज्या गोष्टी ग्रँटेड घेतो त्या गावात अनेकांसाठी प्रिव्हिलेज असतं. सो मी असं काही नाही करणार. ओके. बाय द वे, किती वाजता आहे हा शो? सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी मराठीवर. बर, मी नक्की बघेन. आणि नुसतं बघू नकोस, डोक्यात काही प्रकाश पडतोय का ते सुद्धा बघ. मूल्य. येते मी. बाय. बाय. वाढू का? भूक लागली असेल ना? हो हो, भूक तर लागली आहे प्रचंड. पण येऊ दे, हिला अमूल्यला येऊ दे, थोडा वेळ वाट बघू. अमूल्य आजकाल उशिराच येते का? हा, थोडा उशीर होणारच तिला. वेदांतरावांसाठी सगळा स्वयंपाक करून येते ना. हो. हा, सध्या वेदांतराव एकटेच राहत आहेत ना. मग सतत बाहेरचं खाऊन तब्येत वगैरे बिघडली, आजारी पडले तर काळजीपोटी सगळं करून येते ती. वेदांबद्दल सांगितलं तिने मला, पण हे असं सगळं किती दिवस चालणार हो? यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. हे बघा आले. या या या, 100 वर्ष आयुष्य आहे. ये. अमूल्या, काय ग? मी ते हातपाय धुवून येते. हो हो, हातपाय धुवून ये, पण तरी काय? आई, हे बघ, मला खूप भूक लागली आहे, मी पटकन जाऊन येते. हो हो, मी जेवायला देणारच आहे तुला. पण आज हे जे हसू आहे ना, ते जास्ती छान वाटते. अहो, लेकीचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायला हवं बरं का.
अगदी मनातलं बोललात माझ्या. मी तुमच्या येण्याची वाटच बघत होतो. मग आता बोलणी करायला हवी. कधी जाऊया? नाही, बोलणी करूच लवकर आपण. पण सध्या फक्त एक अडचण आहे. काय? नाही काय, वेदांतरावांच्या घरी प्रचंड तणाव आहे ना सध्या. आणि त्यांचं हे असं अचानक घर सोडणं, कंपनीतनं राजीनामा देणं. पण मग आता आपण काय करायचं? काय या अशा सिच्युएशन मध्ये आपण लग्नाचं घोडं दामटवणं बरं दिसणार नाही ना. मुझसे शादी करोगी, टिंग 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 टिंग, अमूल्य मुझसे शादी करोगी. आलास? हो, ती नसताना आलं. म्हणजे काय, ती असताना उगाच तुला डिस्टर्ब नको ना व्हायला. पण उपकार झाले तुमचे. काय मग सनई, चौघडे, ढोल, ताशे, कधी करतोयस लग्न? अरे बाबा, एवढ्यात नाही, बघूयात. तुला माहिती ना घरी काय चाललंय? घ्या. तू अजून तिथेच अडकलास. कसं असतं ना विधान, आज असं झालं तर उद्या तसं होईल, म्हणून काय तू आयुष्यभर बॅचलर राहणार? अरे मित्रा, प्रॉब्लेम्स येत राहतात, पण त्यामुळे आपण आयुष्य जगणं थांबवायचं नसतं काय. आणि तरी नशीब आहे तुझं, इथे अण्णा आणि सुमन काकू चांगले आहेत. ते अमूल्यला इथे येऊ देतात. आणि तू काय करतोस? तिला मोलकरणीसारखं वागवतोस. ए, नीट बोला, शब्द सांभाळून बोल. मस्करी मस्करी केली मी. पण वेदांत, काय प्रॉब्लेम आहे आता लग्न करायला? अरे म्हणजे लग्न करून तिला ह्या घरी कसं घेऊन येऊ? मग जा ना, तुझ्या घरी घेऊन जा. कोणी अडवलंय? नाही रे, एवढ्यात नाही. तू काय म्हातारपणी लग्न करणार आहेस का रे? ए बाबा, तू गप्प बसतोस का जरा? आधी रुक्मिणी देवीकडून काय इन्फॉर्मेशन मिळते ती बघूया. उगाच काही भलतं सलतं निघालं तर अण्णा आणि सुमन काकू कशा रिॲक्ट करतील ना माहित नाही. हे बघ वेदांत, अमूल्य तुला ह्या सगळ्यावरून नाही जज करणार. मला सांग, तू तिच्यावर एवढा चिडलास, तू तिच्याशी एवढा वाईट वागलास, तिला म्हणालास की इथे परत येऊ नको, पण तरी ती आली ना. अरे वेदांत, तिने तुला शब्द दिलाय कधीच साथ न सोडण्याचा. आणि काय रे, एवढंच ओळखलंस अमूल्याला तू? अरे नाही, असं नाहीये. नाही नाही नाही, ही शेवटची संधी आहे आणि आता सगळं तुझ्या हातात. आता जर तू उशीर केलास तर आयुष्यभर बॅचलर राहशील. आणि वेदांत, अमूल्यासारखी मुलगी होणे नाही. बोल अमूल्या, कशासाठी फोन केलायस? असंच असंच
ते तुझा संसार कसा सुरू आहे? बरी आहेस ना अमूल्या? हे असं एकदम आईसारखे प्रश्न काय विचारते, संसार वगैरे कसा चाललाय म्हणे? काही नाही अगं, ते सहज. काय झालंय काय ग नक्की तुला? अशी का वागतेस? ते मी वेदांतला. काय तू वेदांत बद्दल बोलतेस का? काय सांगितलंस मग त्याला? अगं बोल ना. मी आज सांगितलं. काय सांगितलंस मग त्याला? अगं बोल ना. हे बघ तायडे, तुला सगळं कळतंय आणि तुला जे कळतंय तेच मला म्हणायचं. छे, मला तर काहीच कळत नाहीये. मुल्या, मला नीट सांग बघू काय झालंय. ताई, मी वेदांतला सांगितलं की अगं की काय? पुढे बोल. मला तो आवडतो. काय? अमूल्य, मी एवढी खुश आहे ना, मला ना असं तुला येऊन खट्ट मिठी मारावीशी वाटते. तायडे, मला सुद्धा. मग उद्या मी नक्की येते. हे बघ, लवकरात लवकर. फायनली सगळं चांगलं घडतंय. मग काय म्हणाला ग वेदांत? हे बघ, बाकी सगळं मी तुला उद्या आले की सांगेन, पण तू मला प्रॉमिस कर की तू उद्या लवकरात लवकर येशील, प्लीज. बरं, ठेवू मी? आणि हो, तुला काय झोप लागणार नाही, लिहून घे तू माझ्याकडून. बाय. हॅलो, नूतन वानखेडे बोलतीये, तुझी आई. तू आपलं नातं विसरलं असशील, पण मी नाही विसरले. तू मला कितीही अंतर दिलंस ना, तरी मी तुला कधीच विसरणार नाही. मी सुद्धा नाही विसरणार की तू आई असून तुझ्या मुलाशी कसं वागलीस. वा, तिरकस कसं बोलायचं हे अमूल्याने शिकवलं वाटतं. आई, तिला मध्ये आणण्याची काही गरज नाही. तू
तू का फोन केलास ते सांग. आजचं आमंत्रण द्यायला. कसलं आमंत्रण? आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि तू माझा मुलगा आहेस, तेव्हा तू इथे असावंस अशी माझी इच्छा आहे. म्हणजे काय आहे आज? ये म्हणजे कळेल. आई सांग ना काय आहे. अरे सांगीन. आणि हो, अमूल्याला घेऊन ये. हा मी विचारेन तिला, आणि तिची इच्छा असेल तर येईल ती. असं कसं? अमूल्याने तर यायलाच पाहिजे. आज खूप खास दिवस आहे. आई मी सांगितलं ना मी विचारेन तिला. मी तिला फोन करायला हवाय का? तर तसं सांग, मी करते तिला फोन. आई मी सांगितलं ना मी विचारेन तिला. नाही नाही, विचारू नकोस, घेऊनच ये तिला. मी बघतो ते. तू सांगणार आहेस का आज काय आहे? अरे असं काय करतोयस? जरा धीर धर, कळेल तुला. हे बघ आई, काय आहे ते कळल्याशिवाय मी येणार नाही. बर, आज माझी रिंग सेरेमनी आहे. चला दिसतोय का ना एकदम राजबिंडा रुबाबदार. होय दादा, लय भारी. हॅलो, हा हो यायचं. हा धन्यवाद धन्यवाद. मुलं बाळांना घेऊन यायचंय. हो या वाट बघतो. हा खास. हॅलो, हा ते पाठवलंय, लोकेशन पाठवलंय. हा जेवून जायचंय, तसं जायचं नाही, शेवटपर्यंत थांबायचंय. हा श्रीधर वानखेडे, आज तुझ्या बायको सोबत माझा साखरपुडा मांग निश्चय. तर तुझी बायको माझी बायको होणार. तुझं नाव, तुझी संपत्ती, तुझं खानदान सगळं संपवतो, सगळ्याची वाट लावतो. तू बघत राहा. दाता तू है सबका, अज़ो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. गुड मॉर्निंग. भाजी कुठली आणू? नाही काही गरज नाही आहे अमूल्य. मी ना, गरज कशी नाही? तू काय हवेवर जगणार आहेस का? हे बघ अमूल्य, मला काही माहिती नाही वेदांत. मी तिकडे येते, स्वयंपाक बनवते आणि तू जेवणारस. अमूल्य आज स्वयंपाक करायची काही गरज नाहीये मला ना. तुला ऐक ना, आज तू वाद नको करूस. अमूल्य तू ऐकून घेणारच का मी काय बोलतोय? मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. सॉरी, बोल. आईने घरी बोलवलं. काय सांगतोयस? मला माहिती होतं त्यांचं लागे ना फार काय. अमूल्य एक मिनिट, मी जे बोलतोय ते शांतपणे ऐकून घे. आईने घरी बोलवलंय आपल्या दोघांना. दोघांना? तिने स्पेसिफिकली सांगितलं की येताना अमूल्याला पण घेऊन. नाही वेदांत, नाही. मी नाही येते. का? भीती वाटते? नाही अरे तसं नाही, पण मी आले तर खूप वाद होते, भांडणं होते. हे बघ, माझ्यामुळे ना उगाच रंगाचा बेरंग नको व्हायला. अमूल्य आता आईने बोलवलंय ना तर जाऊया. उगाच त्यामुळे अजून चिडचिड नको व्हायला.
बरोबर आहे तुझं. ठीक आहे, मला सांग आपण कुठे आणि कधी भेटायचं. तू रेडी राहा, मी 1 तासभरात तुला नेहरू रोडवरनं पिक करतो. चालेल. बाय. बाय.